कैलासवासी रावबहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांच्या स्मरणार्थ जी आपण व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करतो, ह्या व्याख्यानमालेचे 43वे वर्ष आणि या 43 वर्षातले तिसरं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचित असलेले वास्तुविशारद आणि माजी आमदार माननीय श्री चंद्रशेखर प्रभू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मी नेहमी म्हणतो त्यामुळे हे प्रायोजकांचं युग आहे आणि आजचे आपले प्रायोजक माननीय श्री यशवंत प्रभाकर देसाई उर्फ नितीन देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण माननीय आपल्या वक्त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. श्री नितीन देसाई. आजच्या आपल्या जिव्हाळ्याच्या अशा विषयाला हात घालण्यापूर्वी आमचे अध्यक्ष आपल्या विभागाचे विद्यमान नगरसेवक DSTचे माजी अध्यक्ष माननीय सुरेंद्र बागलकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या पावड्यामध्ये 2 शब्द यात घेऊन. माननीय चंद्रशेखर प्रभू साहेब, मी जास्त वेळ काही बोलणार नाही, परंतु टोपीवाला व्याख्यानमालेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या गिरगावातील आणि गिरगावच्या बाहेरील जनतेला प्रामाणिकपणे सांगतो की हा सुरेंद्र बागलकर ह्या गिरगावात टिकला त्याला कारणीभूत चंद्रशेखर प्रभू हे आमदार असताना माझी चाल दुरुस्त केली. त्याच्यामुळे मला 2 वेळा नगरसेवक होण्याचा बहुमान गिरगावकरांनी दिला. त्यांच्यातला प्रामाणिकपणा जीवनामध्ये सांभाळण्याचा मी प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने दुःशासनाची कटुनीतीची मांडी फोडण्यासाठी भीमाची गदा वापरण्याची ताकद आता अशा एका व्यक्तिमत्वामध्ये आहे, ते म्हणजे चंद्रशेखर प्रभू. हे ऋण कुठेतरी मला बोलून दाखवायचे असते आणि सत्यासाठी द्रौपदीचं वस्त्रहरण पुरवण्यासाठी जे वस्त्र पुरवण्याचं काम हे शस्त्रापेक्षाही त्यांच्या लेखणीतनं आणि त्यांच्या विचारातनं गिरगावातीलच नव्हे तर अख्ख्या मुंबईतील त्यांच्या कार्याची चुणूक ही खऱ्या अर्थाने प्रत्येक वीट गिरगावातली जाणते. त्यामुळे चंद्रशेखर प्रभू साहेबांचं परिचय करून देण्यापेक्षा टोपीवाला व्याख्यानमालेचं एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनामध्ये जी मला प्रेरणा मिळाली, त्या प्रेरणेतनं अनेक वक्ते आले. व्याख्यानमालेत एकनाथ ठाकूर, प्राध्यापक कमलाकर पिरोडकर सारख्याने अध्यक्षपद बसवलं. एक कार्यकर्त्याचा अध्यक्ष झालो, मुंबई शहराचा नगरसेवक झालो असलो तरी चंद्रशेखर प्रभू आणि कुडाळ लष्करवाडी यांचं नातं वेगळं आहे, गिरगावचं नातं वेगळं आहे आणि खर्चा पाहुण्याची ओळख करून देण्यापेक्षा एक अध्यक्ष म्हणून जाहीरपणे सांगतो की प्रामाणिकपणा असला तर माणसाला मरण नसतं. आजच्या जगाच्या निष्ठा आणि प्रामाणिकपणाचं एक प्रामाणिक उदाहरण, एक व्यक्तिमत्व म्हणून प्रभूसाहेबांकडे माझं आणि तुमचं सगळ्यांचं आहे. त्यांच्या भाषणामध्ये जास्त व्यत्यय न आणता म्हणजे 2 शब्द पुरे करतो आणि माझ्या ऋण व्यक्त करतो. आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या विभागाचे नगरसेवक श्री सुरेंद्र बागलकरजी आणि कुडाळ लष्करवाडीतील रहिवासी बंधू भगिनींनो आणि गिरगावातून आणि मुंबईत इतरत्र ठिकाणून व्याख्यानमालेला आलेल्या रसिक मित्रांनो, वास्तविकपणे व्याख्यानमाला आणि लोक येतात या गोष्टीचा अलीकडच्या काळात विश्वास बसत नाही. कारण व्याख्यानमाला म्हटली की ती जीर्णावस्थेत असलेल्या इमारतीत जीर्णावस्थेत असलेल्या लोकांनी अटेंड करावी आणि मग त्याच्यात काय जे विचार असतील ते विचार
घ्यावे आणि ते विसरून जावे अशी एकंदरीत परिस्थिती आहे. एकेकाळी व्याख्यान मला म्हटली की त्यातून स्फूर्ती निघत असे, त्यातून क्रांती घडत असे. हल्ली व्याख्यान मला म्हटली की नाक मुरडणं बऱ्याच ठिकाणी दिसत असतं. विशेष तरुण वर्गाला व्याख्यानमालेचा काही गंध फारसा नाही आणि म्हणून मी अलीकडच्या मध्यंतरीच्या काळात व्याख्यानमालांना जाणं थोडंसं बंद केलं होतं. कारण काय, विषय प्रबोधनाचा आहे. लोकांनी खरं म्हणजे काही गोष्टी ऐकून पेटून उठलं पाहिजे, पण तसं काही फारसं होतंय अशी परिस्थिती नाही. त्यामुळे वयाच्या 25व्या वर्षी मी आमदारकीला उभा राहिलो आणि भरभरून मतं आपण दिली आणि निवडून आलो. विशेष कधी नव्हे जिथून मतं अजिबात मिळणार नाही असं अनेक दुग्धाचार्यांनी सांगितलं होतं, पण माझ्याकडे बघून का असं ना लोकांनी मतं भरभरून दिली आणि 25 वर्षाच्या तरुणाला महाराष्ट्र विधानसभेत आमदारकी मिळवून दिली. ते ऋण आहे आणि त्याच्यात कुडाळ देशकर वाडीचे अतिशय ऋण आहे आणि ते मी आयुष्यभर जरी माझ्या चपला झिजवल्या आणि आपल्याकरता पूर्णपणे जरी माझा पूर्ण वेळ जरी दिला तरी ते ऋण कधी या गिरगावकरांचे मी फेडू शकणार नाही याची मला कल्पना आहे. पण तरी त्यातून आपल्याच्यानं जितकं होईल तितकी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करायचा, लोकांना जागं करायचं आणि काय वाढून ठेवलेलं आहे हे लोकांसमोर नीटपणे सांगायचं. त्याच्यात हातचं काही राखून ठेवायचं नाही. आणि त्यामुळे सभांना लोक तुफान गर्दी करतात. गर्दी वेगवेगळ्या प्रकारची असते. अनेक वेळेला लोकांचा महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे लोक येतात. त्यामुळे आपलं काय होईल हा प्रश्न लोकांसमोर राहिलेला असतो आणि त्यातून चंद्रशेखर प्रभूंच्या सांगण्यावरून आपल्याला काही मार्गदर्शन मिळेल का अशी अपेक्षा असते. आपले प्रश्न सुटतील का अशी अपेक्षा असते. आजचा विषय मात्र भाडेकरूंच्या संदर्भात आहे आणि भाडेकरू हा प्रकार मुंबईत यापुढे राहील का असा प्रश्न आहे. मी 3 ते 4 वेगवेगळ्या विषयाला टच करणार आहे आणि मुंबईचा डीपी, प्लॅन, डेव्हलपमेंट कंट्रोल, नियम वगैरे ह्या क्लिष्ट विषयांकडे फारसं जाणार नाही. साधे सोपे समजणारे विषय लोकांना समजावून सांगणार आहे. कारण ज्यांना कळतं त्यांना झोप येत नाही. माझ्यासारख्याला ज्यांना कळत नाही ते आनंदाने झोपलेले असतात. त्यांना माहित नसतं की आपल्याकरता काय वाढून ठेवलेलं आहे. मुंबई भाडे नियंत्रण कायदा 1940 सालापासून ते 1995 पर्यंत भाडे नियंत्रण कायद्यात भाडेवाढीची तरतूद नव्हती. प्रत्येक जण पागडी देऊन किंवा घेऊन आपल्या खोलीत जातो. काही अपवाद असते, पण सर्वसाधारणपणे पागडी ही पद्धत म्हणजे जुन्या भाडेकरूला नवीन भाडेकरूंनी पैसे द्यायचे आणि दोघांनी मिळून घरमालकाला नावावर पावती बदलण्याकरता पैसे द्यायची ती पागडी. एकेकाळी पागडी घेणं व देणं कायद्यानं गुन्हा होता. आणि गंमत सांगतो, म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की मी मालक, हे भाडेकरू जुने, हे नवीन भाडेकरू, या दोघांमध्ये व्यवहार होतोय आणि मला लाभ होतोय. आणि तिथे बसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला याची माहिती जर असेल आणि त्याने जाऊन जर सरकारकडे तक्रार केली तर माझ्याकडून पागडी काढून घेणार, यांच्याकडून दिलेले पैसे काढून घेणार, यांना खोलीतून बाहेर काढणार आणि माहिती दिलेल्याला खोली देणार, असं कायद्यामध्ये होतं. आणि अशा कायद्यामध्ये 3700 लोकांना दरवर्षी खोल्या मिळत असे. म्हणजे पागडी देणं व घेणं गुन्हा आहे. त्यामुळे इथे पागडी दिली जाते, इथे पागडी घेतली जाते हे कळवायचं.
पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि त्यांना तिथे घेऊन यायचं, पागडी पकडायची, खोली खाली करायची आणि माहिती देणाऱ्या माणसाला ती खोली भाड्यानं द्यायची. हे झालेलं आहे मुंबईत. म्हणजे लोकांना विश्वास बसत नाही. काही सिनियर लोकांना कदाचित माहीत असेल, अशा अनेक खोल्या मुंबईमध्ये गेल्या. असा तो भाडे नियंत्रण कायदा. त्यातून 95 नंतर पागडी हा प्रकार देणं किंवा घेणं जे कायद्यानं गुन्हा आहे हा प्रकार काढून टाकण्यात आला. म्हणजे पागडी घ्यावी किंवा पागडी इल्लीगल आहे ती लीगल करावी असं ठरलं नाही, पण पागडी घेणं कायद्यानं गुन्हा आहे हा जो क्लॉज होता तो डिलीट करण्यात आला. आता 95 मध्ये झालेल्या बदलामध्ये काय काय आलं तर दरवर्षी 4% वाढ घरमालक देऊ शकतो. कधीपर्यंत याचा उल्लेख नाही. म्हणजे दरवर्षी 4% कायम घरमालक मूळ भाड्यावर वाढ करू शकतो. हे 95 साली आलं. पागडी देणं व घेणं चेकनी शक्य झालं, कारण पागडी इल्लीगल करण्याची जी बाब होती ती भाडे नियंत्रण कायद्यातून काढून टाकण्यात आली. इतकंच नव्हे तर एखादी खोली जर मालकाच्या ताब्यात गेली आणि ती खोली जर मालकाने भाडेकरू शिवाय 1 वर्ष खाली ठेवली तर 1 वर्षानंतर ती खोली भाडे नियंत्रण कायद्याच्या बाहेर जाते. म्हणजे त्या खोली करता जर मालकाला एका खोलीचे 1 लाख रुपये महिना जरी घ्यायचे असतील तर तो घेऊ शकेल, अशी ही कायद्यात तरतूद आहे. आता सध्या जो आपला कायदा आहे तो. इतकंच नव्हे तर ज्या खोल्या कंपन्यांच्या नावे आहे आणि त्या कंपन्यांचं पेड अप कॅपिटल म्हणजे भाग भांडवल हे 1 कोटीपेक्षा अधिक आहे, त्यांना भाडे नियंत्रण कायद्याचं प्रोटेक्शन नाही. असा एकंदरीत भाडे नियंत्रण कायदा आहे. एरवी प्रत्येक भाडेकरूला संरक्षण आहे जोपर्यंत तो आपलं भाडं देत राहील तोपर्यंत. आता वेळोवेळी केंद्र सरकारला अधूनमधून खुमखुमी येते आणि त्या खुमखुमीत राज्य सरकारांना काय काय करावं का किंवा काहीतरी एक नवीन काढून पाठवतात. वास्तविकपणे भाडे नियंत्रण याचा केंद्राशी काही संबंध नाही. राज्य सरकारच्या अखत्यारीतली ही बाब. भारतीय घटनेप्रमाणे भाडं किती असावं आणि भाडेकरू किंवा घरमालकाचे संबंध काय असावेत याविषयीचे सर्व अधिकार राज्य सरकारला आहे, केंद्राला अजिबात अधिकार नाही. पण तरी केंद्रात काही लोक अशी असतात जी अधूनमधून काहीतरी फतवा काढतात आणि विविध राज्य सरकारांना आदेश देतात की असं असं तुम्ही भाडे नियंत्रण कायदा बदला. 1995च्या आधी देखील असाच एक मॉडेल ऍक्ट होता. 1995 साली देखील मॉडेल ऍक्ट आला. 1999 साली मॉडेल ऍक्ट आला. म्हणजे केंद्रात काँग्रेसची सत्ता होती तेव्हाही मॉडेल ऍक्ट आला. अटल बिहारी वाजपेयींच्या पंतप्रधान पदाच्या वेळेलाही मॉडेल ऍक्ट आला आणि त्यानंतरही नंतरच्या काळातही मॉडेल ऍक्ट वेळोवेळी बदलत गेला आणि प्रत्येक वेळेला मुंबईच्या भाडेकरूंच्या संदर्भात ते कमी भाडं भरतात याच्याविषयी कोणाला ना कोणाला तरी पोटात दुखतंच प्रत्येक याच्यात. मग काँग्रेसची सत्ता असो का भाजपची सत्ता असो, वेळोवेळी अशा पद्धतीचे मॉडेल ऍक्ट यायला लागले. आता 2015च्या मे मध्ये नवीन मॉडेल ऍक्ट त्यांनी महाराष्ट्र राज्याला केंद्राकडून पाठवला. 2015च्या मे मध्ये म्हणजे आपले अच्छे दिन आल्यानंतरच. आणि या मॉडेल ऍक्ट प्रमाणे 5-6 मुद्दे आहेत. ते वांगी दाखल दाखवतो. एरवी मॉडेल ऍक्ट भयानक आहे पण त्याच्यात 5-6 मुद्दे असे की भाडेकरू आणि मालक यांचे संबंध म्हणजे काय,
तर मॉडेल ऍक्ट म्हणतं की भाडेकरू आणि मालकाचे संबंध त्यांच्यामधील झालेला करार यातूनच निर्माण होतात. मुंबईत कोणा मालकाकडे कोणा भाडेकरूचे करार झाले आहेत का? तुमच्यापैकी कोणाचेही आपल्या घरमालकाबरोबर करार झाले आहेत का? 1910 पासून करार झालेले नाहीत. आजोबा राहतात, वडील राहतात, पणजोबा राहिले आणि आता मुलं, नातवंड, पणतू जो कोण आहे तो राहतो. जुन्या भाडेकरूला त्यावेळची जी किंमत आहे ती द्यायची, त्यातून मालकाला 1/3 म्हणा, कुठे 40% म्हणा, कुठे अर्धे म्हणा, हे द्यायचे आणि ते पैसे घेतल्यावर त्यांनी भाड्याची रशीद बदलायची. ही आपली प्रथा. आपली कधीच घरमालकाशी करार कधी होत नाही. केवळ लिव्ह अँड लायसन्स ज्यांचं असतं त्यांचा कदाचित करार होत असेल, पण बाकीच्यांचा नाही. तर यांचा दावे शोध असा की करार असेल तरच भाडेकरू, करार नाही तो भाडेकरू नाही. म्हणजे पूर्ण मुंबई खाली. काय विचित्र आहे पहा. सुदैवानं मॉडेल रेंट ऍक्टची अंमलबजावणी करण्याची सक्ती राज्य सरकारवर नाही, म्हणजे हेही मी तितक्याच जोरानं सांगतो. असं असताना देखील मॉडेल रेंट ऍक्ट मध्ये काय काय तरतुदी आहेत ह्या समजून घेणं फार आवश्यक आहे. पहिली बाब तर सांगितली की हेच नाही, म्हणजे कराराशिवाय संबंधच नाही. म्हणजे ज्यांचे करार नाही त्यांचं काय होणार? तर मॉडेल रेंट ऍक्टची अंमलबजावणी होऊन 1 वर्षाच्या आत संधी देत आहेत आपल्याला. वा की तुम्हाला संधी आहे, 1 वर्षाच्या आत घरमालकाकडे जा आणि त्याच्याशी करार करा. कोणता घरमालक आजच्या भाड्यानं करार करायला तयार होईल का? कोणता घरमालक करार तरी करेल का? आणि 1 वर्षात जर करार केला नाही तुमचा आणि घरमालकाचा, जर करार झाला नाही तर घरमालकाला तुम्हाला बाहेर काढण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला त्याच्यात अपील नाही, असं तो कायदा सांगतो. दुसरी गोष्ट, करार करायचाच झाला तर तो कायमचा होऊ शकत नाही. त्या करारामध्ये 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशी अट टाकावी की इतक्या वर्षासाठीच हा करार आहे. म्हणजे काय? तुम्हाला काही झालं आणि तुम्ही दगावलात की मुलांना अजिबात मिळणार नाही, तरी तुमच्याविषयी फार सहानुभूती आहे बरं का. की कोणी जर भाडेकरू करार केल्यानंतर दगावला तर त्याचा जो वारस आहे त्याला उर्वरित वर्षांपुरतं राहायला देऊ, त्यानंतर मात्र त्यांनी खाली करायला पाहिजे. म्हणजे 40 वर्षाचा करार केला आणि 30 वर्षानंतर आपला मृत्यू झाला तर आपल्या वारसांना 10 वर्ष राहण्याची अट आहे. पण त्या 10 वर्षात त्यांनी किती भाडं द्यावं ते नवीन करारपत्र ठरवेल आणि 10 वर्षानंतर मात्र त्याचा काहीही अधिकार नाही. इतकंच नव्हे तर एविक्शनची प्रोसिजर जे स्मॉल कॉजेस कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये 3 हिअरिंग पेक्षा अधिक ऍडजर्नमेंट देता कामा नये. म्हणजे 3 एकेका आठवड्याच्या 3 हिअरिंग, 3 ऍडजर्नमेंट देऊ शकतो. 4थ्या हिअरिंग मध्ये हिअरिंग घ्यायचं, 1 महिन्यामध्ये निकाल काढून भाडेकरूला बाहेर काढावं. हे मॉडेल रेंट ऍक्ट म्हणतात. असं मी त्या मॉडेल रेंट ऍक्टचे अनेक पैलू जर सांगायला गेलो तर आज इथून क्रांतीची ठिणगी पडेल इतक्या भयानक गोष्टी आहेत. पण सुदैवानं मॉडेल रेंट ऍक्टची अंमलबजावणी करण्याची सक्ती मात्र केंद्र राज्यावर करू शकत नाही. आतापर्यंत जितके मॉडेल ऍक्ट आले, काँग्रेसच्या काळात आले, भाजपच्या काळात आले, आणखी इतर लोकांच्या काळात आले, या सर्व मॉडेल ऍक्टला
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भाषणात गुंडाळून ठेवलं आणि केंद्र सरकारला कळवलं की तुमचा मॉडेल ऍक्ट मिळाला, पण त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करू इच्छित नाही, कारण मुंबई महाराष्ट्रातले प्रश्न भाडेकरूंचे वेगळे आहेत आणि याची अंमलबजावणी आम्हाला करायची इच्छा नाही, त्यामुळे तुमचा मॉडेल रेंट ऍक्ट हा तुम्ही तुमच्याकडे ठेवा, आम्ही त्याची अंमलबजावणी करणार नाही, असं वेळोवेळी राज्य शासनानं सांगितलं. आता मात्र राज्य शासनानं काय करावं, तर महाराष्ट्राच्या गृहनिर्माण धोरणाच्या संदर्भात असलेल्या पत्रिकेत मॉडेल रेंट ऍक्टचे काही विषय त्याच्यात घुसवले. हे झालं मे जूनच्या दरम्यान. राज्याचं धोरण काय असावं, गृहनिर्माणाचं धोरण, याच्याकरता काही तज्ज्ञ लोकांना बोलवले. त्यांच्या दुर्दैवानं आणि आपल्या सुदैवानं मलाही बोलवले. पहिली बैठक नागपूरला झाली. भाडे नियंत्रण कायद्याविषयी कोणताही बदल करण्यास मी विरोध केला आणि काही झालं नाही. दुसरी बैठक झाली, त्याच्यातही बोलवलं. तिसरी बैठक मात्र लोणावळ्याला झाली. त्याच्यात ते म्हणाले बोलवलं होतं तुम्हाला, पण ते पोस्टाने काही तुमच्यापर्यंत पोचलं नाही. पहिल्या बैठकीत 180 बिल्डर, दुसऱ्या बैठकीत 140 बिल्डर आणि तिसऱ्या बैठकीत केवळ बिल्डर, बाकी कोणी नाही. तरीही बिल्डर असताना देखील भाडे नियंत्रण कायदा बदलावा असा काही ठराव काही होऊ दिला नाही. मी नव्हतो त्याच्यात, पण त्याच्यात ते सगळं शिजलं. जे काय आहे ते आतिक्या खंडाला त्याच्यात शिजलेलं दिसते. आणि मग त्या राज्याच्या पॉलिसीमध्ये हे टाकलं. आम्हाला कळल्याबरोबर लगेच सगळ्यांना सांगितलं, त्याचा उद्रेक झाला. गल्ली गल्लीत सभा व्हायला लागल्या आणि निषेधाचे फलक लागले. भाडे नियंत्रण कायदा बदलणार आणि भाडेकरूंना बेघर करणार याच्याविषयी सर्व ठिकाणी सभा झाल्या. इतका राग लोकांचा सरकारनं पाहिल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी लगेच सांगितलं प्रकाश मेहतांना की तुम्ही स्टेटमेंट द्या. प्रकाश मेहता म्हणजे गृहनिर्माण मंत्री. आता प्रकाश मेहतांनी स्टेटमेंट हे दिलं की हे या धोरणात कसं आलं ते मलाच माहित नाही. हे कधी मे मध्ये. अरे तू मंत्री, तुझं सरकार, तुझ्या सहीनं धोरण आहे, राज्याचा शिक्का आहे, छापलं तुझ्या खात्याने, छापून सगळ्यांना पोस्टाने वाटप केलं, आमदारांच्या घरी पाठवलं, खासदारांच्या घरी पाठवलं, माझ्यासारख्यांच्या घरी पाठवलं. तू म्हणतो त्याच्यात काय आहे हे मला माहित नाही. निदान पाठवण्याआधी वाचन तरी केलंस का? त्याचाही काही म्हणणं नाही. नाही मला माहितच नव्हतं, कोणी केलं मला माहित नाही. म्हटलं ठीक आहे, तुला माहित नव्हतं ना, हा विषय यातून काढून टाकशील का? ते मुख्यमंत्री करतील. मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की हा विषय भाडे नियंत्रण कायद्याचा सर्व विषय आम्ही काढून टाकतोय, ते गृहनिर्माण धोरणात नाही. तेवढ्यात आंदोलनं इतकी झाली. आता याला 6 महिने झाले आणि आता प्रकाश मेहता जाहीर सभा घेतात, प्रेसच्या लोकांना बोलवतात आणि अनेक प्रेसच्या लोकांच्या समोर जाहीर करतात की भाडे नियंत्रण कायद्यात आम्ही बदल करणार. 850 फुटापेक्षा अधिक जागा ज्यांची आहे त्यांना भाडे नियंत्रण कायद्यातून बाद करणार. 500 फुटापेक्षा अधिक ज्यांच्या कमर्शियल जागा आहेत त्यांना भाडे नियंत्रण कायद्यातून बाद करणार. 850 वाल्यांना बाद केलं किंवा 500 वाल्यांना बाद केलं कोणाला वाटेल नाही. सुपातल्या लोकांना वाटते जात्यातला जातोय, जाऊ द्या. जात्यातला बघून रडतोय की बाबा आज माझी दशा आहे, उद्या तुझी येणार. पण हे करण्यामागे नेमका हेतू काय होता?
हेतू असा आहे की घरमालक जे आहेत हे सर्व भाडेकरूंच्या विरुद्ध कोर्टात गेलेले, त्यांच्या मागण्या दोन आहेत, म्हणजे केस दोन वेगवेगळ्या आहेत. एक तर त्यांचं म्हणणं असं आहे की भाडे नियंत्रण कायदा 1940 पासून 1995 पर्यंत त्या कायद्यान्वये घरमालकांना अधिक वाढीव भाडं मिळालेलं नाही, त्यामुळे 1940 साली 12% भाडेवाढ, 41 साली 13% भाडेवाढ. हे आकडे कसे आले तर त्या वर्षी महागाई किती होती याच्या हिशेबानं 1940 पासून आजपर्यंत जितकी महागाई आहे त्याच्या निर्देशांकाप्रमाणे ती भाडेवाढ करून या सगळ्यांना मिळून आज तेवढं भाडं घ्यावं आणि मग आजपासून 4% दरवर्षी वाढवावे, हे घरमालकांचं म्हणणं आहे आणि हे सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. हायकोर्टामध्ये घरमालकांची बाजू हायकोर्टाने ऐकली नाही आणि सरकारची बाजू उचलून धरली, भाडेकरूंची बाजू उचलून धरली. मग ते सुप्रीम कोर्टात गेले 2 जज बेंचच्या समोर, त्यानंतर 3 जज बेंचच्या समोर, त्यानंतर 5 जज बेंचच्या समोर, त्यानंतर 7 जजच्या बेंचच्या समोर आणि आता 9 जज बेंचच्या समोर आहे. अजूनही 9 जज बेंच कॉन्स्टिट्यूट झालेलं नाही, ते कॉन्स्टिट्यूट झाल्यानंतर त्यांच्या समोर हा युक्तिवाद मांडला जाईल. आता या बेंचच्या समोर इतक्यांदा जेव्हा जेव्हा केस चालली असते त्या वेळेला घरमालक सांगतात हे मोठे घरं घेऊन बसलेली आहेत, ते फक्त 500 रुपये भाडं देतात, दुकानं घेऊन बसलेली आहेत, ते फक्त 500-600 रुपये भाडं देतात, निदान त्यांना तरी वेगळं करा, हे घरमालक सांगतायत. सरकार आणि भाडेकरू कोर्टाला काय सांगतायत? कोर्टाला सांगतायत म्हणजे तोंडी नव्हे, ऍफिडेव्हिटनी काय सांगतायत, 70 ऍफिडेव्हिट केलेले आहेत की सरकार छोटी घरं आणि मोठ्या घरांमध्ये फरक करत नाही. का तर मोठ्या घरातल्या माणसाने देखील पागडी दिलेली आहे आणि छोट्या घरातल्या माणसाने पागडी दिलेली आहे, त्यामुळे पागडी देणाऱ्या भाडेकरूला एक समजण्यात यावं त्यांनी घराची पूर्ण किंमत दिलेली आहे. त्यामुळे मोठा असेल किंवा छोटा असेल, पागडी दिलेली असल्यामुळे भाडे पावती ही केवळ मालकाला आठवण करून देण्यासाठी आहे की काही वर्षापूर्वी या भाडेकरूंनी तुला पागडी दिली आहे, तू किंवा तुझ्या जागी जो मालक होता त्याला पागडी देऊन हा आलेला आहे. ही भाडे पावती ही त्याचा पुरावा आहे की पागडी दिलेली आहे. असं कोण म्हणतं? मी म्हणत नाही, सरकारतर्फे वेळोवेळी ऍफिडेव्हिट केलं जाते आणि सरकारतर्फे असंही सांगितलं गेलं आहे की घरमालकामध्ये आम्हाला फरक करायचा नाही, भाडेकरूंमध्ये फरक करायचा नाही आणि जो नियम आम्ही एका भाडेकरूला लावतो सगळ्यांना लावला तर आम्हाला त्याची हरकत नाही, असं सुप्रीम कोर्टात वेळोवेळी 2 जज बेंच, 3 जज बेंच, 5 जज बेंच, 7 जज बेंच यांच्या समोर सांगितलेलं आहे. आता तुम्ही पटकन मोठ्या फ्लॅट्सना जर बाहेर काढले, म्हणजे हे काढण्याचा निर्णय झाला की मॉडेल रेंट ऍक्टची कॉपी आणि प्रकाश मेहतांच्या घोषणेची कॉपी घेऊन घरमालक सुप्रीम कोर्टात गेले आहेत आणि लगेच 9 जज बेंच करावं की सरकार आतापर्यंत खोटं तुम्हाला ऍफिडेव्हिट देत होती, त्यामुळे कंटेम्प्ट करा सरकार विरुद्ध. खोट्या ऍफिडेव्हिट देत होती की आम्ही भाडेकरूंमध्ये फरक करणार नाही, त्यांनी फरक केलेला आहे आणि देशाच्या घटनेमध्ये एक भाडेकरू आणि दुसऱ्या भाडेकरूमध्ये फरक केला तर तो चालणार नाही आणि घरमालकांमध्ये फरक केलाय. म्हणजे छोटी घरं असणाऱ्या चाळींचे मालक यांच्या वतीनं बिल्डरांनी केस केली आहे की मोठ्या घरं असणाऱ्या बिल्डिंगींच्या मालकांना कोट्यावधी रुपयाचा फायदा सरकार करून देत आहेत, पण छोटी घरं असणाऱ्या चाळ मालकांना त्यांच्यावर अन्याय होतोय. म्हणून तात्पर्य काय तर घरमालक म्हणतायत की सगळ्यांनाच भाडे नियंत्रण कायद्यातून बाद करा
जर मोठ्या घरांना बाद करत असेल तर तुमच्याच एफिडेव्हिट प्रमाणे तोच कायदा छोट्या घरांना लागू व्हावा. म्हणजे सरकारने मोठ्यांना बाद करायचं आणि मग कोर्टाच्या माध्यमातून छोट्यांना बाहेर काढायचं आणि म्हणायचं आम्ही तुमची बाजू घेत होतो, आमचा काय दोष, कोर्टाने म्हटलं तर त्याला कोर्टाला आम्ही काय अवमान करू शकत नाही. हे षडयंत्र आहे, हे लोकांनी जाणलं पाहिजे. आज मोठ्या घरांचा विषय आहे, पण उद्या तेच आपल्या प्रत्येक भाडेकरूंवर शेकणार आहे आणि म्हणून या आंदोलनाची आज गरज आहे. हा एक भाग झाला. केवळ एवढंच नव्हे तर सुप्रीम कोर्टात दुसरी एक केस आहे. 100 महिन्याचं भाडं आपण दिलं की या जागेसह इमारतीचे मालक आपण होऊ शकतो असं चॅप्टर 8A म्हाडाचा कलम 8A याच्यातर्फे झालं. 350 इमारतींनी अर्ज केले, पैकी जवळपास 300 लोकांच्या जमिनी मालकाकडून ताब्यात घेतल्या सरकारने, म्हाडाने. मालक कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन या पुढे सोसायटीच्या किंवा भाडेकरूंच्या नावानं ट्रान्सफर होऊ नये, म्हाडाने ताब्यात घेतलेल्या इमारती या ट्रान्सफर होऊ नयेत, भाडेकरूंच्या नावाने अशा पद्धतीची ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न केला. तशी ऑर्डर मिळाली नाही. म्हणजे आज सुद्धा 70% भाडेकरूंनी 100 महिन्याचं भाडं देण्याचा अर्ज जर केला तर म्हाडा त्यांना नाही म्हणू शकत नाही. जागा ताब्यात घेऊ शकते, घरमालकाला बेदखल करू शकते, पण ती जागा भाडेकरूंच्या नावे करून देऊ शकत नाही. एवढंच काय ते कायद्यानं सांगितलेलं. तिथे सुद्धा भाडेकरूंना 70% भाडेकरूंना 100 महिन्याचं भाडं देऊन जागा संपादन करण्याचे अधिकारच देऊ नये हे सांगायला देखील घरमालक गेलेले. त्यांना देखील या भाडे नियंत्रण कायद्याच्या बदलामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरळ भाडेकरूंची किंवा मालकांची बाजू घेण्याऐवजी वेगवेगळ्या मार्गाने त्यांना संधी देणं की त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं आणि आपल्यावर गदा आणावी असं कुठेतरी कारस्थान घडतं. आणि हे कारस्थान करण्यामध्ये जी मंडळी आहेत ती आपण चांगल्या पद्धतीनं ओळखता. सुरुवातीला भ्रष्टाचार हा कोणत्या पद्धतीनं होत असेल तर निवडणुकीत उभा राहणाऱ्या पुढाऱ्याला निवडणुकीकरता पैसा लागत असे आणि हा पैसा बिल्डर त्यांना देत असे. नंतर पुढाऱ्यांकडे इतका पैसा व्हायला लागला की हा भ्रष्टाचारातून मिळालेला काळा पैसा कुठे ठेवावं हे पुढाऱ्यांना कळेना. म्हणून पुढाऱ्यांनी हा पैसा बिल्डरकडे ठेवण्याची पद्धत सुरू केली की हा माझा पैसा, हा इतका तू घ्यायचा आणि हे किती वाढते हे दर महिन्याला मला फोनवर सांगायचं की तुमचे 1 कोटी आज 1.25 झाले, 1.5 झाले. त्यामुळे पुढाऱ्यांचा पैसा हे बिल्डर फिरवू लागले, फिरवण्याचं काम त्यांचं चालायला लागलं. काही काळानं पुढाऱ्यांना वाटायला लागलं की माझा पैसा घेऊन हा इतके वाढवतोय, मला त्यातले थोडेच देतोय, पूर्ण देत नाही. त्यामुळे पुढारी चाळी विकत घ्यायला लागले आणि पुढारीच बिल्डर झाले. आपल्याकडे चाळी कोणी कोणी पुढाऱ्यांनी किती विकत घेतली याची नावं आहेत आणि ती काही दिवसांनी ती सगळ्या पुढाऱ्यांची नावं, विविध पक्षातल्या पुढाऱ्यांची नावं आणि त्यांनी घेतलेल्या चाळींची यादी देखील मी जाहीर करणार. तर पुढाऱ्यांनी चाळी विकत घ्यायला लागले आणि नंतर पुढारी बिल्डर झाल्यावर बिल्डरांना वाटायला लागलं अरे च्या हे काय सोपं आहे का, आपल्या पोटावर लाथ मारून पुढारी बिल्डर होतोय. म्हणून बिल्डर पुढारी झाले.
बिल्डर म्हणाले आता मीच पुढारी. आधी शिव्या आपण ज्या बिल्डरला घालत होता तोच पुढारी. हसता त्यांच्याकडून भेटी येतात ते चांगले घेतात. गणपतीच्या वेळेला बाकीच्या वेळेला तेव्हा तुम्हाला शरम नाही वाटत ना, तेव्हा चालतो तो. त्याचे पैसे त्यांनी पावती फाडली गणेशोत्सवात की तो चालतो. त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं त्यावेळेला हारचुरे करताना तो चालतो. हे तुमचे लुटलेले पैसेच ते तुम्हाला देतोय याचं भान तुम्हाला पडत नाही. म्हणजे हे तुमचे पुढारी, तुमचे वाट लावणारे पुढारी भाडे नियंत्रण कायद्याच्या माध्यमातून पूर्ण दक्षिण मुंबई नाही पूर्ण मुंबई खाली करण्याचं हे कारस्थान करणार आणि तुम्ही त्यांना टाळ्या वाजवणार. त्यांच्याकडून अहो काय हो आमचा मुलगा पास झाला तर एन्व्हलप आला. अरे हे एन्व्हलप तुमच्या लुटीचे पैसे आहेत. तुम्हाला लुटून ज्या चाळी खाली केलेल्या आहेत, तिथे ज्या उत्तुंग इमारती या बिल्डरांनी बांधलेल्या आहेत त्यातून मिळालेला पैसा हा तुम्हाला देतोय. त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये गिरगावकरांना सहभागी करतोय. तुमची वाट बिल्डर लावतोय आणि तुम्ही स्वतःची वाट लावून घेताय. त्यावेळेला तुम्हाला वाटत नाही. भाडे नियंत्रण कायदा बदलून रस्त्यावर ज्या वेळेला याल त्यावेळेला त्यांच्याकडे भीक मागायला जाण्याची पाळी तुमच्यावर येणारच आहे. त्यामुळे आपण नेमकं काय करतोय, कोण चांगला कोण वाईट, कोण आपल्या बाजूनं, हे कोण किती पैसे मतदानाला देतो याच्याकडे बघून लक्ष ठेवू नका. आता तरी बास झालं. आतापर्यंत जे मिळाले ते मिळाले. मुलांना बॅटी देतात, क्रिकेटचा सेट देतात. तुम्ही स्वतःची लुटमार करून घेणार. केवळ एखादी ऍडव्हर्टिजमेंट देतात तुमच्या मासिकात. प्रत्येक सत्यनारायणाच्या पूजेला 5,000 10,000 मिळतात. म्हणजे काय, पूर्वीच्या काळात मुखबाटात एक वेगळा व्यवसाय व्हायचा. हा त्याच प्रकारचा आहे. तिथे पैसे देऊन वेगळं काही मिळायचं, इथे पैसे घेऊन मतं मिळवतात. आणि यांना आपण देव म्हणणार आणि यांनी आमचा भाडे नियंत्रण कायदा बदलायचा आणि आम्ही ते मान्य करायचं. प्रसाद आहे जो दिला तो घ्या आणि तीर्थ समजून घ्या आणि पूर्ण गिरगाव यांच्या ताब्यात करा. तुम्ही मटण खायचं नाही, तुम्ही कोंबडी खायची नाही, तुम्ही मासळी खायची नाही, काही दिवसांनी तुम्ही कांदा लसूण खाणार नाही, मलबार हिलचं नाव बदलून जैन हिल ठेवा, असा प्रस्ताव विधानसभेमध्ये मांडला जातो आणि आपण निर्लज्जपणे बघणार. वा 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 काय चांगला आहे हो आपला माणूस. माझा एक मित्र होता, पैसे होते त्याच्याकडे पण अतिशय खट. कधी चहाला घेऊन जायचा, चल चल चहाला, पण कधी पैसे द्यायचा नाही. चहा पिऊन झाल्यानंतर बिल येण्याची वेळ आली ना की याला नेहमी लघु शंका व्हायची. हा कुठेतरी जायचा आणि इतर कोणीतरी पेमेंट केलं की नाही म्हणून लांबून बघून त्याचे पैसे दिल्यानंतर पटकन यायचा. सत्यनारायणाच्या पूजेत कधी 5 रुपये सुद्धा टाकले नाही देवाकडे. पण एक दिवस माझ्या गाडीत होता, आम्ही कुलाब्याहून जात होता. थांबव 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 गाडी, गंमत पहा. उतरला तो गाडीतून आणि शेजारी एक गोरा माणूस गर्द पिऊन असा रस्त्यात पडलेला होता. त्यांनी त्याला उचलून बसवलं आणि खिशातून 10 रुपये काढून त्याच्या हातात ठेवले. म्हणजे काय, मी म्हटलं का असं करतो, आमचा कधी चहाचे पैसे नाही दिले, तू आयुष्यात कधीच पैसे काढत नाही, आमच्यामध्ये बेट लागते. पण या गोऱ्याला त्याच्या म्हणाले त्याच्या बापदादांनी आपल्यावर राज्य केलं, त्याला भीक देण्यामध्ये जी मजा आहे म्हणजे लुटून घ्यायचं तर मोठ्या माणसाकडून लुटून घ्यायचं. अहो काय त्याच्याकडे 25,000 कोटीचं कर्ज आहे, म्हणजे किती मोठा माणूस असेल. सगळ्या बँकाकडून कर्ज घेऊन बुडवणारा माणूस आणि त्या कर्जातून आपली मतं विकत घेणारा माणूस हा आपल्यामध्येच आहे. कुठे तुम्हाला दुःशासन शोधण्याची गरज नाही, हा जवळच आहे. केवळ त्याला ओळखण्याची गरज आहे. ओळखून त्याच्या बाबतीत कारवाई करण्याची गरज आहे. आणि हेच चाललेलं आहे या राज्यामध्ये.
पूर्ण मुंबई खाली करण्याचं कारस्थान चालू आहे. मुंबईतला प्रत्येक भाडेकरू याला भाडे नियंत्रण कायद्यातून बाद करायचं चाललंय. केवळ त्याचंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. आता राज्य सरकारने हे केलं की महानगरपालिका त्याच्या मागे आहे का? म्हणजे तुम्ही इतक्यांना खाली केलं, आम्ही कितींना खाली करू? महानगरपालिकेच्या म्युनिसिपल कमिशनरनी 29 डिसेंबरला एक सर्क्युलर काढलं. तो कायदा झालेला आहे. कोणाला बघायचं असेल माझ्या गाडीत ते ओरिजिनल सर्क्युलर आहे. बागलकर आणून देतीलच, त्यांच्याकडेही आहे. तर त्या सर्क्युलर मध्ये जवळपास 40 मुद्दे आक्षेपार्ह आहेत. त्यात केवळ भाडेकरूंशी संबंधित 2 मुद्द्यांबद्दल मी सांगणार आहे. 40 मुद्द्यांचा उहापोह करत गेलो तर रात्र निघून जाईल. 2च मुद्दे. आजपर्यंत पुनर्विकासाकरता 70% भाडेकरूंच्या संमतीची आवश्यकता होती. पण म्हाडा कायद्यामध्ये भाडेकरूऐवजी शब्द भोगवटदार आहे. टेनंट ऐवजी शब्द ऑक्युपंट आहे. याचा अर्थ 70% मोजत असताना जो आज त्या खोलीत हजर आहे त्याच्या 70%, 100 महिन्याच्या भाड्यात देण्यामध्ये देखील 70% कसे मोजले जातात? तर म्हाडा कायद्यामध्ये म्हटलंय की 70% भोगवटदार, ऑक्युपंट जे खोलीत राहतात. भाडेकरू का नव्हे? तर 80% जे राहतात त्यांच्या नावानं भाडे पावतीच नाही. आजोबांच्या नावे आहे, पणजोबांच्या नावे आहे, वडिलांच्या नावे आहे, वडील हयात नाहीत, असे 80% भाडेकरू आहेत. त्यामुळे बिल्डरला सध्या असणाऱ्या भाडेकरूंच्या 70%, मग आधार कार्ड म्हणा, रेशन कार्ड म्हणा, टेलिफोन बिल म्हणा, इलेक्ट्रिकचं बिल म्हणा दाखवायचं आणि आपण ह्या ठिकाणी राहत असणारे पुरावे द्यायचे आणि त्या पुरावे दिलेल्या लोकांच्या 70% लोकांना सह्या द्याव्या लागतात. आणि ज्या बिल्डरला 70% सह्या मिळतील त्याला या ठिकाणी पुनर्विकासाची परवानगी देण्यात येईल. आता कमिशनर म्हणतायत की 70% भाडेकरू भोगवटदार नाही. आणि हे कोण ठरवणार? म्हाडाचा अधिकारी ठरवणार. म्हणजे म्हाडाचा अधिकारी म्हाडा कायद्याप्रमाणे भाडेकरू म्हणजे ज्याच्या नावे भाडे पावती आहे तो. 100 लोकांपैकी 10 लोकांच्या नावे भाडे पावती आहे तर बिल्डर पैकी 7 लोकांची सही घेईल आणि म्हाडाकडे जाईल आणि म्हाडा म्हणेल 70% आहे त्याच्याकडे. विषय संपला. बाकीच्या लोकांच्या सह्या जरी मिळाल्या नाही तरी काही हरकत नाही. हा एक मुद्दा. यापेक्षा आणखी भयानक मुद्दा आहे. उपनगरात आपल्याला लागू नये. उपनगरात जे भाडेकरू आहेत, उपनगरात देखील भाडेकरू आहेत, त्यांना आपल्याप्रमाणे रिपेअर सेस भरावा लागत नाही आणि त्यांच्या बिल्डिंगी म्हाडातर्फे रिपेअर केल्या जात नाही. त्यांच्या बिल्डिंगी सडल्या पडल्या तरी त्यांनी स्वतःच खर्च करावा. घरमालकही करत नाही, म्हाडाही करत नाही, रिपेअर सेसही ते भरत नाहीत. म्हणजे आजपर्यंत त्यांच्यावर ही गदा तर होतीच. आता नवीन कायद्याप्रमाणे असं म्हटलंय की मालक आणि बिल्डर यांच्यामध्ये करार झाला तर भाडेकरूंच्या संमतीची आवश्यकताच नाही. 70%चे 50 करतील, 25 करतील, काहीतरी करतील, सहीच घेण्याची आवश्यकता नाही असं महानगरपालिकेच्या याच्यात म्हटलं. हा महानगरपालिकेचा अजय मेहता कोणाच्या सांगण्यावरून हे करतोय? मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या सांगण्याशिवाय हे होतं का? आणि हा जो कायदा 29 डिसेंबरला आला, हा कायदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या कायद्याच्या पुस्तिकेचं उद्घाटन कोणी केलं? दस्तूर खुद्द मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी यावर शिक्कामोर्तब केलं.
म्हणजे मुंबई खाली करण्याच्या कारस्थानामध्ये थेट मुख्यमंत्री आहेत की काय, हा प्रश्न लोकांसमोर झाला. एका बाजूला भाडे नियंत्रण कायद्यातून लोकांना मोकळे करायचं, दुसऱ्या बाजूला मालकांनी तुमच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात अर्ज करायचे, तिसऱ्या बाजूला भाडेकरूंना मालकी हक्क देण्याच्या विरोधात काम करायचं, चौथ्या बाजूला म्युन्सिपल कमिशनरला सांगायचं की बिल्डरांना मदत कर. का हो, पद्मभूषण कोणाला मिळतं? बिल्डरांना पद्मभूषण देणं आणि बिल्डरकडे काम करणाऱ्या आर्किटेक्टना पद्मभूषण यावर्षी मिळालेलं आहे असं इतिहासात कधी झालेलं नाही. काही दिवसांनी बिल्डरना भारतरत्न सुद्धा मिळेल. त्यामुळे मुंबई खाली करून आपल्या सगळ्यांना मुंबईतून पिटाळून लावायचं, मग तो भाडे नियंत्रण कायद्यात असेल, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून असेल, इतरत्र असेल, तर सामान्य जनतेला पिटाळून लावण्याचं कारस्थान हे सरकार करतंय आणि हे यापुढे सहन केलं जाणार नाही. मी आज या ठिकाणी एकेकाळी मी एखाद्या पक्षाचा सभासद होतो. आज मी सगळ्यांचाच आहे, कोणत्याही एका पक्षाशी संबंधित नाही. कारण 4 पक्ष निवडणुकीत उभे राहतात, 50% लोक मतं देतात, ते 50% 4 सभासदांमध्ये वाटले जातात. म्हणजे ज्याला 15 ते 20% मतं मिळतात तो निवडून येतो. मला 15 ते 20% रहिवाशांचं प्रतिनिधित्व करायचं नाहीये, मला 100% लोकांचं प्रतिनिधित्व करायचं. आणि गिरगावकरी आणि मुंबईतल्या भाडेकरूंचा 100% प्रतिनिधी समजून आज मी या कुडाळ देशकर वाडीतून जाहीरपणे आंदोलन भाडेकरूंचं जाहीर करत आहे. जोपर्यंत सरकार हे भाडे नियंत्रण कायद्याचा हा जो त्यांचा मसुदा आहे, जे बदल ते करू इच्छितात ते मागे घेत नाही, तोपर्यंत या सरकार बरोबर असणाऱ्या मंत्री, आमदार, कॉर्पोरेटर यांना फिरू देणार नाही असा निर्धार टेनंटनी करण्याची आवश्यकता आहे. मी बरोबर बोलतोय ना? त्यांना फिरू देणार नाही, त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील. 4 मागण्या आहेत भाडेकरूंच्या तर्फे. हे आम्ही सगळे मिळून आझाद मैदानच्या सभेमध्ये करणार होतो, पण अनायसे टोपीवाला व्याख्यानमालेत मला बोलवलंच होतं तुम्ही. या निमित्तानं वातावरण तापलेलं आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी माझ्या गिरगावमधूनच हे जाहीर करावं असं मी ठरवलं आणि म्हणून आज हे जाहीर करतोय. पहिला निर्णय की भाडे नियंत्रण कायद्यातले जे बदल होऊ घातले आहेत ते आम्ही होऊ देणार नाही, ते थांबवले म्हणून जाहीर करा. दुसरी मागणी, केंद्रातून आलेल्या मॉडेल रेंट ऍक्ट हा आम्ही अजिबात लागू करणार नाही असं केंद्राला सांगा आणि हा मॉडेल रेंट ऍक्ट देशभरात कुठे लागू करू नका, मागे घ्या अशी विनंती करा. ही दुसरी मागणी. तिसरी मागणी की यापुढे भाडेवाढ आणि भाडे नियंत्रण कायद्यातून त्या गुरफटीतून आम्हाला बाहेर पडायचं आहे. यापुढे भाडे नियंत्रण कायदा आणि भाडेकरू म्हणून राहण्याची आमची इच्छा नाही. आमचं आंदोलन ज्या जागेत आम्ही राहतो त्याचं मालक होईपर्यंत आंदोलन आम्ही चालू ठेवणार. मालकी हक्क मिळेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार. भाडेकरूला मालक बनवा आणि मालकी हक्क तुम्ही दिला नाही, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्हाला आमची एंट्री आम्ही बंद करू. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा की भाडेकरूंच्या विरुद्ध घरमालक जे कोर्टामध्ये केस करतायत, ज्या भाडेकरूंकडे ही केस लढण्यासाठी पैसे नाहीत आणि सुप्रीम कोर्टात 9 जज बेंचच्या समोर युक्तिवाद मांडण्यासाठी पैसे नाहीत, त्यांच्याकरता सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा आणि सरकारी खर्चावर सर्व भाडेकरूंना न्याय मिळावा
हे 4 मुद्दे घेऊन सरकारसमोर आपण मांडतो आणि या 4 मुद्द्यांकरता आंदोलन छेडण्याची आवश्यकता होती आहे. राजकीय पक्ष आंदोलन छेडणारच आहे, त्यांनी छेडलेलंच आहे. काल एका आंदोलनाचा मी भाग होतो. राजकीय पक्षांनी, उद्धव ठाकरेंनी देखील म्हटलं की आम्ही होऊ देणार नाही, मुंबई बंद करू. पण राजकीय पुढारी, राजकीय पक्ष आपल्या पद्धतीनं आपलं करतील. पण समस्त भाडेकरूंच्या वतीनं, भाडेकरू भाजपचा असेल, भाडेकरू शिवसेनेचा असेल, भाडेकरू राष्ट्रवादीचा असेल, भाडेकरू काँग्रेसचा असेल, भाडेकरू कम्युनिस्ट असेल किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित नसेल, भाडेकरू हा भाडेकरू आहे. मुंबईच्या समस्त भाडेकरूंच्या वतीनं आज या दिवशी मी जाहीर करतोय की हे आंदोलन आजपासून आमचं सुरू झालं. लढाई सुरू आहे का? तयारी? टाळी वाजवत आहे. किती जणांची तयारी आहे या लढाईमध्ये भाग घेण्याची? हात वर करा. सगळे तयार आहात ना? मग आपली जे मारणारे आहेत त्यांना फिरू देणार का? त्यांच्याकडून जे येतं कधी कधी आपल्याकडे, बघा हे सुरुवात झाली आता. अहो मासे खाल्ले तर हकलून लावणार, कांदा लसूण खाल्ले तर हकलून लावणार, मटण खाल्लं तर हकलून लावणार. बघा बघा भाडेकरूंची हे हाल. हे आज गिरगावात नाही, पूर्ण मुंबईमध्ये भाडेकरूंना हाकलण्याचं कारस्थान आहे. आणि कोण आहेत हे लोक? गेल्या 5 वर्षात 128 बिल्डिंगी या दक्षिण मुंबईत कोणी विकत घेतलेल्या आहेत? तुम्हाला माहित आहे कोण आहेत? सर्व राजकीय पुढाऱ्यांनी मिळून 4800 बिल्डिंगी विकत घेतलेल्या आहेत. काही स्वतःच्या नावाने, काही दुसऱ्याच्या नावाने, काही दलालांच्या नावाने, काही चमच्यांच्या नावाने. ज्यांच्याकडे खायला पैसे नाही ते बिल्डिंगचे मालक झालेले. का? तर भाडे नियंत्रण कायद्यातून भाडेकरूंना खाली करायचं आणि कोट्यवधी रुपये कमवायचे. हे कारस्थान मुंबईत झालेलं आहे. आपण मला खूप प्रेम दिलं, मतं दिली, निवडून दिलं, मान दिला. मी तसा भाडेकरू देखील नाही. माझ्या वडिलांची खोली आहे. पण आज मुंबईच्या भाडेकरू करता जे आंदोलन छेडण्याची वेळ आलेली आहे त्याचं सर्व भाडेकरूंच्या वतीनं या आंदोलनाचं नेतृत्व करण्याची माझी तयारी आहे आणि ते मी करणार. आणि असेल हिंमत यांची तर मागे घेऊन दाखवा. ज्या गोष्टी तुम्ही जाहीर केल्या त्या प्रकाश मेहताच्या घरी 10,000 गिरगावकरांना घेऊन आपण घाटकोपरला घुसू. का बरं भाडेकरूंचे हाल करतायत? त्यामुळे विषय हा इतका सोपा नाहीये. हे सर्व बिल्डर म्हणून मिळून मुंबई खाली करतायत. आता एका बाजूला हे चालू आहे, दुसऱ्या बाजूला मुंबईचा डीपी प्लॅन बदलणार. म्हणजे आधी भाडेकरूंना खाली करायचं आणि मग FSI वाढवून घ्यायचा. आज 2.5-3च्या वर FSI इथे मिळत नाही. तिथे FSI 5, 7 आणि 8 करायचा. कधी आज नाही. आधी भाडे नियंत्रण कायदा बदलून लोकांना खाली करायचं आणि मग बिल्डरांकरता FSI वाढवायचा. म्हणजे आपण कुठेतरी डोंबिवलीत वगैरे लटकून यायचं आणि नातवंडांना किंवा पणतूला दाखवायचं की इथे एकेकाळी कुडाळ देशकर वाडी होती, तिथे मी राहायचो. पण त्यानंतर बिल्डर आले, त्यांना भारतरत्न मिळाले. आता कधी कधी म्युझियम मध्ये जाऊन शिवाजीचं चिलखत आपण दाखवतो. हे शिवाजीचं चिलखत आहे. माझ्या मुलाला मी घेऊन गेलो होतो म्युझियम मध्ये. तसं गिरगाव दाखवण्याची पाळी आलेली आहे. एकेकाळी गिरगावमध्ये मराठीत आपण बोलू शकत होतो, आता मराठीत नाही बोलू शकत. गिरगावची राज्य भाषा ही मराठी राहिलेली नाही. काही दिवस गुजराती झाली आणि आता मारवाडी देखील होईल. तर त्यामुळे दादरची मातृभाषा ही कच्ची झालेली आहे. त्यामुळे आता मराठी माणूस कुठे राहिलेला नाही. जो उरला सुरलेला आहे त्याला
पूर्णपणे साफ करून बाहेर काढण्याचं कारस्थान आहे. हे कारस्थान आपण हाणून पाडणार आहोत, हे होऊ देणार नाही. हे आंदोलन आजपासून या कुडाळदेशकर वाडीतून आपले नगरसेवक बागलकर यांच्या साक्षीनं आपण जाहीर केलेला आहे. हिम्मत असेल तर येऊन दाखवा. आणि तेही सोबत आहे. हिम्मत असेल तर येऊन दाखवा, आम्ही तुम्हाला मग दाखवू काय काय करायचं आहे. तर आज आपण भाडेकरूंना एकवटायचं आणि कोणत्याच बिल्डरला या ठिकाणी सह्या द्यायच्या नाहीत. मी गमतीनं सांगतो की वेळ कशी बदलली पहा. इमारती कशा होत्या. मी 85 साली निवडणुकीत होतो त्यावेळेला या इमारती अजूनही मला आठवतात. आज त्याची दशा पाहिली की लक्षात येतं की मी म्हातारा झालेलो. इमारतींकडे पाहून माझं वय मला सांगता येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोक बदलले, वेश बदलला, आवडीनिवडी बदलल्या. पूर्वीच्या काळात पृथ्वीराज कपूर होते, नंतर राज कपूर आले, नंतर त्यानंतर देवानंद दिलीप कुमार आले, असं करत करत ऋतिक रोशन आले. आता आणखी नवीन कोण कोण येत आहेत. रणबीर कपूर झाला, रणबीर सिंग झाला, आणखी नवीन येत आहेत. कपडे बदलले, धोतर गेलं, पॅन्ट आली, नऊवारी गेली, सहावारी आली, सहावारी गेली, ड्रेस आला, ड्रेस गेला, स्कर्ट आला आणि पुढे न जाणो त्याच्याही पुढे काय येईल ते. तसे रोगही बदलले. एखाद्याला रोग व्हायचा तर पूर्वीच्या काळात कोण चावलं असं विचारत होतं. म्हणजे मच्छर चावलं की मलेरिया, कुत्रा चावला की पोटात 21 इंजेक्शन, उंदीर चावला की प्लेग, कुत्रा चावला की रेबीज. त्यामुळे माणसाला चावायला लागायचं कुणीतरी रोग यायला. हल्ली रोगही बदलले. अलीकडच्या काळात कोण चावतं? माणसाला बिल्डर चावतो. त्याला बिल्डेरिया म्हणतात. बिल्डेरियाची लक्षणं काय? तर नोकरी नसलेला, काही नसलेल्या मुलाला जर कधीतरी 7-8 वर्ष जुने घातलेले कपडे काढून नवीन कपडे घेऊन, एक मोबाईल फोन घेऊन सगळ्यांच्या समोर न बोलता देखील आपण बोलतोय असं दाखवायला लागला की समजायचं की बिल्डेरियाची पहिली लक्षणं. त्याला सुरुवातीला कपडे, मोबाईल देतात. दुसरं लक्षण त्याचं काय की भाषा बदलायला लागते. 1000, लाख असे सुसंस्कृत शब्द सोडून पेटी, खोखा वगैरे असं बोलायला लागतात. त्यामुळे बिल्डेरियाचं दुसरी पायरी त्यांच्यापर्यंत गेलेली आहे हे कळतं. बिल्डेरियाची तिसरी पायरी काय? तर मग बिल्डरांचे शब्द हिंदीमधून किंवा वेगळ्या भाषेतून बोलायला लागतात. टपका डालेगा वगैरे असं. म्हणजे एखाद्याला क्या रे टपका डालेगा, आपण का माल आहे वगैरे असं म्हटलं की बिल्डेरिया बरंच पुढे गेलेलं दिसते. आणि मग निश्चित निदान एखाद्याला बिल्डेरिया झालं की नाही हे जर बघायचं असेल, मलेरिया झालं की नाही तर रक्त तपासायला लागतं. बिल्डेरिया झालं की नाही त्याचं निश्चित निदान कसं, म्हणजे पुराव्यासह. तर रात्री गपचूप येऊन एखादा कागद घेऊन सही करशील का म्हटलं की याला बिल्डेरिया 100% झालेला आहे. त्यामुळे कोणा बिल्डरला किंवा कोणा बिल्डरच्या दलालांना सह्या देऊ नका. एका बाजूला हे चाललंय, दुसऱ्या बाजूला मेट्रो रेल्वेच्या नावाने अर्ध गिरगाव खाली करण्याचं चाललंय. म्हणजे सगळ्यांचाच धंदा लोकांना खाली करणं आणि यातून कोणाचंच भलं होत नाही. हे बघा, राजकीय पुढाऱ्यांना त्यांचं काम करू द्या. जनता ज्या वेळेला रस्त्यात येईल आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारेल त्यावेळेला खरी क्रांती घडवून आणता येते. आणि ती क्रांती केवळ भाडेकरू घडवू शकतात. आणि भाडेकरूंची हिंमत आहे की नाही हा प्रश्न विचारायला मी आलोय. सांगा, आपली हिंमत आहे की नाही? हिंमत आहे की नाही? मग आता सुरुवात करा. आजपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गजाननाच्या साक्षीनं ज्यांनी आपली वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांची वाट लावणार की नाही? हे आंदोलन आजपासून सुरू झाल्याचं मी जाहीर करतो. आणि यापुढे
बिल्डरांकडे जायचं नाही. मग बिल्डरांकडे न जाताना विकास आपला कसा करायचा? तर स्वयंविकास हा मार्ग आहे. स्वयंविकास म्हणजे काय? जोपर्यंत 70% भाडेकरू बिल्डरला सह्या देत नाहीत तोपर्यंत बिल्डरचा विकास होणे शक्य नाही. मग भाडेकरूंनी स्वयंविकास कसा करायचा? तर बिल्डरलाच विचारायचं, बाबा रे, किंवा जो काही मालक असेल, की तू तुझी जागा जर बिल्डरला विकत देणार असशील तर ती किती मध्ये विकणार होतास? तेवढे पैसे जर आम्ही जमवले तर आम्हाला विकशील का? तुम्ही विचाराल हे पैसे कुठून येणार? तर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी चर्चा करून, केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी चर्चा करून, प्लॅनिंग कमिशनचे सध्याचे अध्यक्ष पांगारिया यांच्याशी चर्चा करून मुंबई महाराष्ट्रातल्या बँकांना, विशेष कोऑपरेटिव्ह बँकांना सांगण्यात आलेलं आहे की नागरिकांनी जर स्वयंविकास केला तर त्यांना पैसे द्यावेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुंबई कोऑपरेटिव्ह बँकेने या वर्षी 1322 कोटी स्वयंविकासासाठी ठेवले आहेत. तुमच्या घरमालकाने सांगितलं या जागेची किंमत मी 5 लाख दिले, 5 कोटी दिले आणि त्याला 5 वर्ष झाली, आज 8 कोटी याची किंमत आहे. आपण या इमारतीतून किती बांधकाम होऊ शकेल याचं गणित मांडूया आणि जर ते फिजिबल असेल तर बँकेकडे जाऊन बँक परस्पर मालकाला जे पैसे द्यायचे ते देते आणि बँक आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या नावाने जमीन होते. आणि मग या जागेवर जी इमारत बांधायची असेल ती उत्तमात उत्तम कॉन्ट्रॅक्टर कडून आपण घेऊन बांधायचं. लोकांचे अनेक गैरसमज आहेत. बिल्डर बिल्डिंग बांधतो, आम्ही कशी बिल्डिंग बांधणार? कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणाऱ्या माणसाला ठेकेदार म्हणतात, कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, बिल्डर म्हणत नाही. ठेकेदार हा बिल्डिंग बांधतो. बिल्डरकडे 4-5 ठेकेदार असतात, तो पैकी एकाकडून करून घेतो. तर बिल्डरकडे काम करणाऱ्या ठेकेदारांनी जर बिल्डिंग बांधली तर त्याच ठेकेदाराकडून किंवा त्यापेक्षा उत्तम ठेकेदाराकडून आपण ती बांधून घेऊ शकतो. प्लॅन कोड पास करणार बिल्डर पास करून घेतो नाही. बिल्डरकडे प्लॅन पास करणारे आर्किटेक्ट आहेत, लायझॉन आर्किटेक्ट आहेत. जसं बिल्डर त्यांच्याकडून करून घेतो तसं आपण करून घेणार. बांधकाम वेळेवर बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम. आणि तुमच्या ध्यानी मनी नसेल इतका वापस निधी, कारण जो फायदा बिल्डर कोट्यावधींचा घेतो तो सर्व फायदा सर्व रहिवाशांमध्ये वाटून देण्यात येईल. याला स्वयंविकास म्हणतात. या स्वयंविकासाच्या मार्गावर जर गिरगाव मधले नागरिक जायला तयार असतील तर मी या आज आंदोलनाच्या स्टेजवरून जाहीर करतो की आर्किटेक्ट म्हणून 1 पैसा देखील कोणाकडे चार्ज करताना मोफत सल्ला सर्व भाडेकरूंना बिल्डर मुक्त गिरगाव करण्यासाठी करून द्या. बिल्डियातून सोडून द्या. चांगले लोकप्रतिनिधी निवडा. आपल्या मधलेच लोक चांगलेही आहेत, अपवादही आहेत राजकारणात. काही लोक चांगले आहेत म्हणून हा देश चाललेला आहे. काही लोक त्यातून वाईट प्रवृत्तींना हाताळण्याची आवश्यकता आहे. ते आपण जर केलं तर भाडेकरूंचं पुन्हा एकदाच मेलेला भाडेकरू जिवंत होईल आणि मुंबई पुन्हा आपल्या ज्वलंत प्रश्नाला सामोरं जाईल. इतकंच आज बोलून आपली रजा घेतो. बागलकर साहेबांनी हे केलं की आता हा भाडे नियंत्रण कायदा जर राज्य सरकारने अंमलबजावणी केली नाही तर काय? तर केंद्र म्हणतं की हा भाडे नियंत्रण कायद्याची मध्ये बदल जर केला नाही तर JNNURM म्हणजे जवाहरलाल नेहरू फंड जो आहे त्याचे किती कोटी आहेत? 1000 कोटी हे मुंबईला देणार नाही. 3,500 कोटी हे मुंबईला देणार नाही. लक्षात घ्या, हाच मॉडेल रेंट ऍक्ट गुजरात सरकारने सांगितलं की आम्हाला नको. त्यांना JNNURM चे पैसे दिले
पण महाराष्ट्राला नाही, कारण महाराष्ट्रात पद्मविभूषण बिल्डर आहेत आणि त्यांना आता भारतरत्न करणार आहेत. बिल्डरांना पद्मश्री, बिल्डरांना पद्मविभूषण, बिल्डरांना भारतरत्न, बिल्डरांच्या नावे मुंबई. हेच अच्छे दिन का? याच्याकरता आम्ही या अट्टहास केला का? या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ लवकरच येणार आहे. ती उत्तरं आपल्या मनात असतीलच. जेव्हा ही लोक येतील त्यांना ही उत्तरं द्यावीत आणि जरूर पडलं तर रस्त्यावर येऊन आंदोलनही करण्याची तयारी ठेवावी. आम्ही आंदोलन भाडेकरूंचं आज जाहीर केलेलं आहे. सर्व भाडेकरूंनी, समस्त मुंबईच्या भाडेकरूंनी याच्यात सहभाग घ्यावा, जोर लावावा आणि जोपर्यंत सरकार नमत नाही तोपर्यंत सरकारला नमवायला लावू. आणि मला खात्री आहे की मुंबईत जर 25 लाख भाडेकरूंची मनं बदलली तर कोण मायका लाल आपल्याला इथून बाहेर हाकलणार. आणि आज ही प्रतिज्ञा घेऊन आपण ठरवायचं आहे की यापुढे आपण भाडेकरूंच्या आंदोलनात सामील झालो. भाडेकरू, कुठेही भाडेकरू दबला गेलेला असेल तर दुसरा भाडेकरू त्याची मदत घेणार, बिल्डरांची भीक घेणार नाही, मतांच्या नावाखाली दिलेले पैसे किंवा गिफ्ट घेणार नाही आणि आपल्यावर करत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणार. हा निर्णय आपण आज घेतलेला आहे. त्या निर्णयाबरोबर आपण राहिलात तर मी आपल्या बरोबर राहीन. धन्यवाद. जय हिंद. ही सीडी गिरगावकरांना उपलब्ध करून द्यावी. ती उपलब्ध करून देण्यात येईल. बागलकरजींना सांगून आपण काही सीडी करू. ज्यांना ज्यांना सीडी पाहिजे असतील त्या सीडी देण्यात येईल. हे यूट्यूबवर टाकण्यात येईल आणि जितक्यांकडे व्हॉट्सॲप आहे त्यांची नावं आहेत त्यांना व्हॉट्सॲपनी पाठवण्यात येईल. आपणही पहा, इतरांनाही दाखवा, सगळ्यांना व्हॉट्सॲप करा आणि सीडी प्रत्येक घराघरात लोकांनी पाहिली पाहिजे. ही पहा. हे जर केलं तर आंदोलन वाढेल असं मला वाटतं. कोणाला काही शंका प्रश्न असतील तर कृपया लेखी स्वरूपात द्यावे. शक्यतो प्रश्न हा सामुदायिक व्यथेचा असावा, वैयक्तिक काही नसावा. त्यामुळे नमस्कार, मी पूजा कारेकर. माझ्या सगळ्या जे हल्ली बिल्डिंग्स चालू आहेत आणि त्यांचे जे भाडेकरू बाहेर गेलेले आहेत त्यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. हा माझा पर्सनल प्रश्न नाही. मी माझ्या घरात राहते, मी तरी सध्या बाहेर नाही आहे. तर माझा प्रश्न प्रभू साहेबांना असा आहे की आत्ता जे भाडेकरू बाहेर गेलेले आहेत आणि त्यांच्या बिल्डिंगी झालेल्या आहेत पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील तर ते बिल्डर आता त्यांना भाडं देत नाही आहेत. कोणाचं 1 वर्ष झालं, कोणाला 2 वर्ष झाले. तर त्यांनी कोणाजवळ दाद मागायची, म्हणजे जागाही देत नाही आहेत आणि भाडंही बंद केलं आहे. तर अशा लोकांनी 20-20 हजार, 15-15 हजार रुपये भाडं भरायचं, तर हा त्यांच्यापुढे खूप प्रश्न मोठा आहे. सगळी मराठी माणसं आहेत, नोकरी करणारी आहेत. तर अशा वेळी त्यांनी कोणाकडे दाद मागावी, काय पर्याय आहे का? मुंबईत 4800 अशा बिल्डिंगी आहेत जी पाडल्यानंतर बिल्डरांनी त्यांचं भाडं सुरुवातीला चालू केलं. पहिल्यांदा 2 वर्षाचं भाडं बिल्डर देतो म्हटल्यावर तेवढे पैसे आपण आयुष्यात चेकच बघितलेला नसतो. आपण भाडतो तो सांगतो त्या सगळ्या कागदावर आपण सह्या करतो आणि नंतर आपल्याला तो काही देत नाही आणि नंतर तो म्हणतो की तुला पाहिजे तर पैसे घे आणि जा, तुझे अधिकार माझ्याकडे दे. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे.
सरकारला अर्ज करून किंवा एन्फोर्समेंट ब्रांचला देऊन, ग्राहक संरक्षण मंचाकडे जाऊन किंवा कोर्टातून जाऊन, हे 4 मार्ग आपल्या समोर आहे. तर ते मार्ग पाहावेत आणि त्या मार्गाने आपण ग्राहक संरक्षण कोर्ट आहे म्हणजे कन्झ्युमर कोर्ट किंवा पहिली गोष्ट तर जे अधिकारी आहेत त्यांना जाऊन सांगणं, दुसरी गोष्ट कन्झ्युमर कोर्टाच्या माध्यमातून जाणं, तिसरी गोष्ट नॉर्मल केस करणं सिटी सिव्हिल कोर्टात आणि चौथं म्हणजे रिट पिटिशन हायकोर्टात करणं. असे 4 मार्ग त्यातून आहेत. आणि पोलीस कमिशनरकडे जाऊन एन्फोर्समेंट ब्रांचकडे आपल्यावर जर फसवणूक झाली असेल तर फसवणूक झाली याचा अर्ज केला तर एन्फोर्समेंट ब्रांच त्याच्याबद्दल निश्चितपणे भूमिका घेऊ शकते. मॅडमचं म्हणणं आहे की एवढा पैसा नसतो केस वगैरे लढण्याचं, त्याच्याकरताच भाडेकरूंचं आंदोलन व्हायला पाहिजे. त्यामुळे भाडेकरूंनी 1-1 रुपया जरी 25 लाख भाडेकरूंनी काढला तरी ज्या भाडेकरूला केस लढवायची असेल असे चांगले वकील आपण उभे करू शकू. आणि काही वकील आहेत जे खूप पैसे न घेताना देखील आपल्या वतीनं लढू शकतील. आत्ता सुप्रीम कोर्टात जे भाडेकरूंच्या वतीनं लढतायत ते आमच्याकडून पैसे घेत नाहीत, पण भाडेकरूंच्या वतीनं ते केस लढतायत. तर अशा भाडेकरूंना आपण मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि जर मोफत केस लढवणारे वकील असतील किंवा कमी पैशानं केस लढवणारे वकील असतील अशांना यांच्या केसेस देता येतील. पण असे फार कमी लोक आहेत की जे निस्वार्थपणे काम करतात. काही वैयक्तिक प्रश्न आहेत. वैयक्तिक प्रश्न आज घ्यायचे नाहीत असं ठरलेलं आहे. गावदेवी JK बिल्डिंगमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की 300 स्क्वेअर फीट कार्पेट, 105 फंजिबल बरोबर 405 स्क्वेअर फीट हा कार्पेट एरियावर मिळतो, कार्पेटमध्येच मिळतो. कॉमन पॅसेज, लिफ्ट, डक्ट वगैरे हे याच्या व्यतिरिक्त मिळतात. बिल्डरकडे अतिरिक्त किंवा रिकामी जागा असून तो रहिवाशांना तिथून हकलू पाहत आहे असे सांगून की मी तुम्हाला भाड्याचे पोस्ट डेटेड चेक्स देतो, तसेच त्याला त्याची विकून टावर बिल्डिंग व रहिवाशाचं रिहॅब टावर बिल्डिंग एकत्रितपणे उभी करायची आहे. त्यावर उपाय काय? त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही हे तुम्ही ठरवणार आहात. विश्वास ठेवण्याला लायक असेल तर विश्वास ठेवा, विश्वास ठेवण्यालायक नसेल तर त्याचं ऐकू नका. दुसरा एक प्रश्न आहे गोरेगावकर लेनमध्ये. त्यांनी सांगितलं की जुन्या जागेच्या ऐवजी नवीन जागा त्यांची झालेली आहे. त्यांनी स्वतःच NOC घेतली, पण ताडदेव ऑफिसला सर्व दस्तऐवजासह अर्ज केला. ताडदेवच्या अधिकाऱ्यांनी जास्तीच्या स्क्वेअर फीटवर स्टॅम्प ड्युटी भरली नाही असा शेरा मारला व वांद्र्याच्या ऑफिसला फाईल पाठवण्यास नकार दिला. आमच्या जास्तीच्या 100 स्क्वेअर फीटवर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस भरणे आवश्यक आहे का? अजिबात नाही, भरणे आवश्यक नाही. अर्न्स्ट अँड यंग नावाच्या चार्टर्ड अकाउंटंट फर्मनी सरकारला अशा पद्धतीचा अहवाल देखील दिलेला आहे की असे पैसे स्टॅम्प ड्युटी भरण्याची आवश्यकता नाही, पण स्टॅम्प ड्युटी भरायला लावतात कारण तुमच्याकडे बिल्डर नाही आणि बिल्डरशिवाय तुम्ही बांधकाम केलेलं असल्या कारणाने त्या अधिकाऱ्याला पैसे देणारा कोण नाही, त्यामुळे तो तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असावा असं मला वाटते. त्यामुळे पुनर्विकास बिल्डिंगमध्ये सर्वच जुने रहिवासी आहे, नवीन कोणीही नाही. खरं म्हणजे तुमच्याकडून कोणतेही पैसे अधिक एरियाचे घेता कामा नये. कायद्यात तसं म्हटलेलं नाही, पण तरी तो घेत असेल तर त्या बाबतीत आपण आंदोलन करूया. हे प्रश्न आहेत. आणखी कोणाचे प्रश्न लेखी असतील वैयक्तिक देऊ नका. रिडेव्हलपमेंट मधील सध्या मेंटेनन्स परवडत नाही. मराठी माणसाला जागा
विकायला लागते, तर मेंटेनन्स कसा करावा, कॉर्पस फंड कसा वापर करावा, बिल्डरकडे करार करताना मेंटेनन्स फ्री किमान पहिले 20 वर्ष होतील अशा पद्धतीचा कॉर्पस फंड मिळवावा, तो बँकेत ठेवावा, त्याच्या व्याजातून मेंटेनन्स फ्री करण्याची आपली तरतूद आहे. ते म्हणतात की 70% जर गेले तर उरलेल्या 30%नी काय करावे, त्यांना एरिया किती मिळेल, जितका इतर भाडेकरूंना मिळेल तिथेच मिळेल. फर्स्ट अपील आणि सेकंड अपील, म्हाडाकडे अपील करण्याची तरतूद आहे आणि म्हाडाने जर आपलं ऐकलं नाही तर मात्र कोर्टात जाण्याची आपली पाळी येणार. हे व्यक्तिगत. पुनर्विकास झाल्यावर येणारा मेंटेनन्स मध्ये कोणते खर्च मानले जातात? मेंटेनन्स म्हणजे सिंकिंग फंड, हे कॉमन इलेक्ट्रिसिटी, लिफ्टचं भाडं, म्युन्सिपाल्टीचं असेसमेंट टॅक्स, पाण्याचं कॉमन जे टॅक्स आहे, मलनिस्सारण, हे सगळं त्याच्यामध्ये लागतं. कॉर्पस फंड एरियानुसार असावा असे आपण मीटिंग मध्ये सांगितले होते. कॉर्पस फंड जितका एरिया आपल्या जमिनीवर विक्रीचा असेल त्याच्याप्रमाणे असावा. सध्याच्या कायद्यात तशी कोणतीच तरतूद नाही, पण ती आपण अर्ज करत असताना किंवा बिल्डर बरोबर करार करत असताना ही अट आपण टाकावी असं माझं मत आहे. घरमालक जर 50 वर्ष जुने भाडेकरू यांच्याकडून पूर्वीपासून भाडं घेत होते पण मागील 1 वर्षापासून भाडं घेत नाही, घरमालकाचा याचा उद्देश काय आणि भाडेकरूंनी याला घाबरण्याचं कारण आहे का? भाडेकरूंनी त्याला रजिस्टर पोस्टाने चेक पाठवावा. तो जर त्यांनी घेतला नाही तर वकिलाची नोटीस पाठवावी, त्याबरोबर चेक्स पाठवावेत. तेही जर आणि बागलकर म्हणतात तसं आंदोलनात सहभागी व्हा. एकदा आंदोलनात सगळे आले की गिरगावची लोक आली की भाडे पावती आपोआपच मिळेल. आणि तरी जर नाही झालं तर बँकेमध्ये भाडे अकाउंट रेंट असं आपल्याच नावाने अकाउंट काढावा, पण त्याच्यात दर महिन्याला भाडं भरावं आणि त्याला नोटीस द्यावं की तुझे भाडे बँकेत ठेवलेले आहे, तुला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ते मिळेल. मी गिरगावला क्रांतीनगरला रहिवासी आहे. क्रांतीनगरमध्ये सध्या स्टेशन येऊ घातलं. स्टेशन येऊ घातलं गिरगावला आम्ही 1 वर्षापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे चॅप्टर 8 खाली आम्ही अर्ज केला आहे, परंतु तिथे काही ठिकाणी बिल्डर आलेले आहे आणि आम्ही 2 इमारती मिळून आम्ही चॅप्टर 8 खाली शासनाकडे म्हाडाकडे अर्ज दिले. 1 वर्ष झालं, अजून कोणताही रिप्लाय आलेला नाही. साधं त्यांचा ॲक्नॉलेजमेंट पण आलेलं नाही आहे. म्हणजे आम्ही समजायचं काय चावलं, बिल्डर काय म्हणजे जायचं की आज क्रांतीनगरमध्ये अशी अवस्था आहे की एक स्टेशन आलेलं आहे आणि इथे एक साईडला बिल्डर आहे, एक साईडला बिल्डर येतोय. एका बिल्डिंगमध्ये एक बिल्डरने तुम्हाला घेतलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या 2 बिल्डिंग आहेत. म्हाडामध्ये तुम्ही चॅप्टर 8 खाली जर अर्ज केला असेल तर सर्व रहिवाशांना तयार करा. बागलकर आणि मी तुमच्या सोबत म्हाडामध्ये येऊ आणि काय झालंय ते बघू. 8 खाली आम्ही 1 वर्षापूर्वी अर्ज केलेला आहे. नाही, त्याचा काय झालं हे बघण्यासाठी म्हाडामध्ये जाऊ ना. 2 गाडव बिडव तयार ठेवा, म्हणजे ज्यांनी काम केलं नसेल त्यांना कुठे बसवायचं याचा प्रश्न जर पडला तर म्हणजे नाही, लाद घालण्याची आवश्यकता नाही. त्यांना आपण समजावून सांगा, आपण जाऊ तिथे. मोनोरेल आवश्यक आहे का? मोनो नाही, तुमचं म्हणणं मेट्रो रेल असेल.
मेट्रो पण केली, आता मोनो पण केली. अहो साध्या रेल्वेमध्ये लोक मरतायत दिवसाला 128, त्यांच्याकरता काहीच कोण करत नाही. बुलेट ट्रेन मध्ये अहमदाबादला 1,05,000 कोटी रुपये खर्च करून 2 तासात अहमदाबादला पोहोचण्याची आपली तयारी आहे. पण मुंबईमध्ये 80 लाख लोक ट्रेन मध्ये जातात, त्यांनी मरू नये म्हणून त्यांच्याकरता 20,000 कोटीची आवश्यकता आहे, त्याच्याकडे मात्र पैसा नाहीये. याच्याच बाबतीत आपण आंदोलन करत नाही आणि अशा गोष्टींना आपण मान्यता देतो, हाच प्रॉब्लेम आहे. अनेक प्रश्न आहेत. आज हे व्याख्यान मला आहे. बागलकर म्हणतात तसं येत्या आठवड्यात एक दिवस घेऊ, ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील, जी नावं इथे आहेत त्यांच्या बरोबर वैयक्तिक मी बसून एकेकांचे प्रश्न समजून त्यांचं मार्गदर्शन करायला तयार आहे. वैयक्तिक तुम्ही एक एक जण या आणि फेस टू फेस बसून अगोदर प्रश्न बागलकरांकडे द्या आणि मी स्वतः येऊन, तुमच्याकडे जर अनेक प्रश्न असतील तर दर आठवड्यातून एक दिवस मी बसून लोकांना भेटायला तयार आहे, मार्गदर्शन करायला आहे. माझी काहीही अडचण नाही. मी मध्ये इथे परशुरामवाडीत बसायचो, त्यानंतर याच्या इथे बसायचो, आपल्या मुब्बाटच्या बाजूला यमुनाताई खाडीलकरांच्या इथे. पण त्यानंतर ती जागा गेली, आता बसायला जागा नाही, एवढ्या मोठ्या जागा विकत घेण्याची ऐपत नाही, त्यामुळे बसत नाही. पण व्यवस्था जर झाली, तुम्ही सांगाल तिथे मी आठवड्यातून एक दिवस यायला तयार आहे. ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील ते वैयक्तिक सोडवण्याची माझी तयारी आहे. एरवी माझं ऑफिस कुठे आहे हेही सांगून ठेवतो. मंत्रालयाच्या समोर यशवंतराव चव्हाण सेंटर आहे, तिथे 3ऱ्या मजल्यावर मी बसतो. सकाळी 10ला येतो, संध्याकाळी 5:30 पर्यंत असतो. कोणीही तिथे आलं तरी मला भेटू शकतं. मात्र मी मीटिंग मध्ये असेल, सभेमध्ये असेल, तिथेच असतो. तर तिथे असलो तर 1-2-5 मिनिटं, अर्धा तास कदाचित थांबावं लागेल. पण आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी भेटतो. रोज 350 ते 350 भाडेकरू मला भेटायला येतात. मी पैकी एकालाही न भेटता पाठवत नाही. त्यामुळे तिथे जर आलात तर तिथेही मी भेटू शकेन. म्हणजे आणि आठवड्याचे 5ही दिवस असतो आणि जे शनिवार गव्हर्नमेंटचे वर्किंग आहेत, 1ला आणि 3रा, त्याच्यातही मी तिथे असतो. त्यामुळे ज्यांना कोणाला तिथे यायचं असेल तिथे मी भेटणार. काही 8-10 लोकांना मिळून मला इथे भेटायचं असेल तर इथेही मी भेटीन. बागलकरांना जरी सांगितलं तर मुक्काम पोस्ट बागलकर यांच्याकडे पाठवलं तर मी लगेच येईन, यांनी बोलवलं तर. म्हणजे हे नगरसेवक नव्हते तेव्हापासून आमचे स्नेही आहेत आणि तेव्हा देखील यांनी कधी बोलवलं तर आलो, तर फरक पडत नाही. कोणीही नागरिकांनी बोलवलं, नावाचा जरी प्रभू असेल तरी खरा प्रभूवर आहे, पण मी हाकेला जाऊन मात्र निश्चित येईन. धन्यवाद. हॅलो. तर रसिक, मी आपल्या पाहुण्यांचे आभार मानणार नाही, पण त्यांना जरूर धन्यवाद देईन. आणि एक मात्र खात्री देऊ इच्छितो, कारण या कुडाळ डिस्ट्रिक्टवरला एक इतिहास आहे आणि या इतिहासाची गणरायाची साक्ष देऊन सांगतो की ह्या व्यासपीठावरून ज्या ज्या घोषणा झाल्या, विशेषतः अशा आंदोलनांच्या वगैरे, त्या पूर्णपणे यशस्वी झालेल्या आहेत. आज प्रभूंनी या ठिकाणी जी घोषणा केली त्याला परत मागे वळून पाहता लागला नाही, अतिशय यशस्वी होणार. याच्यावर तीळ मात्रही शंका नाही. फक्त आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे. कॅसेट लवकरच प्रसारण आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था करू. उद्या या ठिकाणी श्री गिरीश कुबेर, संपादक लोकसत्ता यांचं अच्छे दिनचे आव्हान या विषयावरती व्याख्यान आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.